मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। सांगितलं होतं की आमदार सावडे यांच्या संपर्कात होते आणि ही मंडळी 3 दिवस गावात आहे, म्हणजे जुन्नर नामेगाव असेल, अकोला तालुक्यात पार्टी पाडा असेल, संगम होते काल रात्री झाली मंडळी कायमचे यात्रा आहेत, लग्नाचे कार्यक्रम आहेत, आमच्या अशोक वळकर सत्तेला पण बोधरी गावची यात्रा होती, परंतु ही सगळी मंडळी अक्षरशः सगळी गावात गुंतून काढली। मी प्रत्येक टीम बारकाईने पाहत होतो। 18, 19, 20 ला मी गेलो होतो, हॉस्पिटलमध्ये होतो। सकाळी अर्धा तास वर हातात द्यायची 10:30 ते 8 आणि नंतर रात्री 9:30 ते 10 हातात द्यायची। 24 तारखेला डिस्चार्ज झाल्यानंतर त्याच्यानंतर जे काही सगळं लक्ष होतं, सध्या सगळं लक्ष केंद्रित आहे यशोमती सहकारी पतसंस्थेची होणारी 6 तारखेला रावणीच्या दिवशी होणारी निवडणूक। 1997 पासून बिहार आठवडे साहेब आपण सक्रिय आहोत। 1997 ला निवडणूक झाली, 2002 ला अक्षय सुरक्षित झाली, म्हणजे आपण इकडे आपली गँग यायची, तिकडे ती गँग यायची, दुसरं पॅनल असेल तर ती गँग असेल, म्हणजे घाटकोपरला आपली निवडणूक व्हायची त्या मैदानामध्ये। मला वाटतं दिनेश होता मैदान तिथे 2002 ची निवडणूक संघर्षित झाली, 2007 ची संघर्षित झाली, त्याच्यानंतर 2014 पवार झाली, त्याच्यानंतर 2019 ला झाली, 2019 नंतर आता झाली। ज्यापासून इलेक्शनची प्रक्रिया लागली तो कोणताही कार्यक्रम असतो, आपल्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये 2002 आणि 2007 ला आपण सक्रिय असणार, सक्रिय होतो त्यावेळेची आणि मी सातत्याने म्हणायचं आदरणीय हेमेश दादा आणि जिती बरोबर ही यशोमतीची लोक चालतात। आम्ही सातत्याला त्यांना सन्मान, सगळ्यांना सन्मान देण्याची भूमिका सातत्याने घेतली। पतसंस्था ही आपल्या संगमेर आपल्या तालुक्यात ब्राह्मणवाड्याचं जरी मूळ असलं तरी संगमेर आपल्याची पतसंस्था असं आपण समजतो आणि म्हणून आपल्या भागातली पतसंस्था, आपल्या भागातली पतसंस्था ही चांगल्या जोमाने पुढे जाते। म्हणून आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची वाळूसाहेब आमच्या बेंगळुरू त्याच्या व्यतिरिक्त वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जेवढा हातभार लावता येईल, जे संचालक मंडळातील चेअरमन असतील, कार्यकारी असतील, ते सांगायला प्रयत्न करतील तेवढंच आपण काम करायचं, अशा प्रती सातत्याने भूमिका। आज मी पाहतोय 1991 पासून तुम्ही ही संस्था तुम्ही उभी केली, ही ब्राह्मणवाड्याची संस्था म्हणायला काय वावड घालणार तत्कालीन तुम्ही उभी केली आणि तुम्हाला संस्थापक म्हणायला आवड 2001 साल आठवलं। आम्हाला आठवलं की राजू गुगे दिनेश उडवले आणि माणिकराव कंपाऊंड मध्ये तुमच्या सत्काराचा आपण कार्यक्रम घेतला होता आणि आपण आदित्याला आमंत्रित केलं होतं। आपल्याला काही लाज वाटते का? हे माझा पहिला आक्षेप आहे, माझा त्यांना विचारलं आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या माझे कधीपासून झाले? अरे आम्ही तुमच्या वडिलांना बघतो, अरे आम्ही तुम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न करतोय। आज तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्याकडे कोणी व्यापारी आहे, माझं नाव घेत नाही, पण अशी लोक आहेत जे तुम्ही आपण बरेचसे लोक बोलतात की कुठल्या भोवती जे काय कडवे असतात ना, काही कुठलं ते जमा झालेले आहेत आणि त्यांचं मी 2019 पण पाहिलं आणि आता सुद्धा आपण जवळजवळ मला वाटतं जेव्हा आपण पॅनल जाहीर करत होतो त्याच्या जवळजवळ 40-45 दिवस आधीपासून दिनेशजी तुमच्या आमच्या भेटीत झाल्या, आमचे म्हणजे विजय गायकर असतील, ज्ञाना रोडे असतील, मधुरा सावडे असतील, अशोक वाळूंकर असतील किंवा तुम्ही असाल, 4 बैठका त्यांच्याबरोबर झाल्या, त्यांच्याबरोबर त्यांच्या 4 जणांबरोबर त्यांच्या 4 बैठका झाल्या, 8 बैठका झाल्या आपण विनियोग करायच्या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून। परंतु ज्यावेळेस तिकडे नाव यायची, माझ्याकडे यायची, विजय गायकर साहेबांना भेटण्याकडे यायची, दिनेश बरोबर जायचं, दिनेशकडे नाव यायची, तिकडे त्यांचे अंतर यायचे, अंतरवेळी नाव यायचे, आणि काय पोरगेड आहे। आज इकडे कोणत्या पद्धतीने विरोध करतात आपली मंडळी, ही मंडळी सुंदर मंडळी सगळी, ही मंडळी म्हणजे यांची नावं जर लागलेली झाले म्हणजे 47 वर्षापासून ही कार्यरत असणारी मंडळी, काळा माहिती असणारी मंडळी, आम्ही आपलं पोस्ट टाकायचा प्रयत्न करत होतो, परंतु तुम्ही टाकताना बॉलिंग व्यवस्थित टाका ना, तुम्हाला जर तिथून बॉलिंग करायला संधी दिली तर बॉलिंग व्यवस्थित टाका, इकडे व्यवस्थित खेळता आलं पाहिजे, पण तुम्ही बॉलिंग टाकू शकले नाही, तिथे व्यवस्थित देऊ शकले नाही आणि तुम्ही मान्य केलं होतं, तुम्हाला तुम्ही चांगल्या पद्धतीने मान्य केली होती, त्याचा अधिकार आहे, मला द्यायचा प्रयत्न केला होता। आम्ही सांगितलं होतं की संस्था टिकली पाहिजे, संस्थेची संस्थापन टिकली पाहिजे, संस्थापनाचं वारस टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने चालला झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नावं देता आली नसती आणि आता जर काय तुम्ही आरोळ ठोकत असाल, वेगवेगळे आरोळ ठोकत असाल, नाही ते प्रचार पुढे चाललेला आहे। तुम्ही प्रचार करत असताना व्यक्तिगत पातळीवरती प्रचार करता सोडून म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती एवढं मला एकदा तर मी एका ठिकाणी ऐकलं होती, मुरुडला माझी अध्यक्षांनी संस्था चालू केली, इकडे चालू केली आणि पोटात ती संस्था कोणती होती, कोणत्या पद्धतीने केली होती, आम्हाला सगळ्यांना त्या संस्थेच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही गेलेलो आहे, सगळ्याच्या कार्यक्रमाला जातोय,
परंतु आज तुम्ही काय केलं? आज तुमच्या भोवती जे मंडळ आहे, आज 5 वर्षासाठी मीटिंग लावली नाही कार्यकर्त्यांची तुम्ही? लावली का? तुम्ही सांगा 5 वर्ष तुम्हाला कोणत्या संस्थेचं कार्यालयाचं उद्घाटन करायला संधी भेटली का? ठीक आहे, 2020-2021 बीजी काय असतील अध्यक्ष ते कोरोना कालखंड होता. त्याच्यानंतर त्या कालखंडात तुम्ही डोके होते का? तुम्ही तरुण तडफदार भरपूर सगळं नेतृत्व तुमच्याकडे दिलं ना? दिलं की नाही नेतृत्व? आपण सगळ्यांनी दिलं. मग काय केलं 2.5-3 वर्ष या कालखंडामध्ये? हा आमचा तुम्हाला सवाल आहे. तुम्ही काही करू शकले नाही. ना पतसंस्थेचे ठेव वाढवू शकले, ना डिव्हिजन वाढवू शकले, ना सभासदची या ना शाखेचं तुम्ही वाढवू शकले. कोणत्या संदर्भात तुम्ही प्रगती केलेली आहे? आणि प्रगती करत असताना कारण तुम्ही ज्यावेळेस तुमचं दुसरीकडे नेतृत्व तुम्ही कोण म्हणून देत नाही त्या कोण म्हणजे तुमच्या मनात काय जर आपल्या जिरी असेल निवडपडी असेल कोण तुम्ही होऊन देत नाही म्हणजे तुमची संचालक मंडळी सभा तुम्हाला होऊन द्यायची नाही. तुम्ही संस्थेची काय प्रगती करणार? या सभासदांनी त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे आणि आपण तेच काम करायचं आहे. आपण तेच काम करायचं आहे. तुमच्याकडे जे आहे तुमचे विठ्ठल आहे, तुमच्या विठ्ठलाभोवती जी चांगलं चौकडी आहे, जे बडवे आहे त्यांनी काय केलं हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे. आज आपले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आपल्याकडं कॅपिटल आहे, कॅपिटल वर्क आहे, आपल्याकडे ठेवा आहे, आपल्याकडे भांडवल आहे. आपण केलेले कामाचं आपण परीक्षण देऊ शकतो. आता समजा बीजी काय साहेबांना सांगितलं तर 1 तास ते सांगत असतील त्या ठिकाणी. आज अशोक बाळू सारखा एकदम हुशार माणूस आहे तो सांगतो कसं अशोक बाळूंची गेल्यावर अशी विकेट काढली की विचारतच काम आहे. एवढं त्यांनी काम केलं चेअरमन म्हणून, परंतु बडव्यांनी त्याचं काम केलंच. माझं म्हणणं एकच आहे की काम करणारी माणसं आहे. आज बीजी काय सारखा तिकडे काय बोलतात आपल्याकडे डॉक्टर आहे, आपल्याकडे आर्किटेक्ट आहे, आपल्याला आहे त्यांनी काय केलंय? आर्किटेक्टने आर्किटेक्ट सारखं काम केलं पाहिजे. तुम्हाला काम दिलं तिथं तुम्ही 20% कमिशन नाही घेतलं पाहिजे. म्हणजे थोडंफार कमिशन द्या. ती संस्था ऑफिसर चावडल्या पाहिजे. अशा बऱ्या ठिकाणी चावलं क्लिनिक पण चावलं. ज्याने तुम्हाला दिले आहे त्या क्लिनिकचं सुद्धा तुम्ही चावण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, परंतु तुम्ही तुमच्या मर्यादेने वागा. परंतु ही पतसंस्था सभासदांची आहे. आता आपल्या संस्था बघा आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये प्रचार करत असताना आता कोणाला बाहेर पदवी द्यायची ते करा. आता बंद झालं. आता इथून पुढे बंद झालं. आपल्या जे संस्था रुपयाला हेच संस्था रुपयाला या ठिकाणी लक्षात घ्या आणि संस्था रुपयाला सन्मान दिला, त्यांच्या वारसाला सन्मान दिला, त्यांच्या लोकांना सन्मान दिला. आता जुळो आता 17/1/17 एकापाशी आणि बरेचसे राजकारणी सांगतात की आणि ठिकाणी मी तसा नाही. आमच्या गावची लोक आहेत मी तसं नाही. याचा एक म्हटलं की एकच आणि आमच्याकडे तिची पद्धत आहे. एक म्हटलं की अशा दादा तुम्ही काळजी करायची काही कारण नाही. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं 47 वर्ष मी 9वीला होतो. नागदेवासला ते घरात त्यावेळेला नोकरी लावली आहे. त्यावेळेस तुमची ग्रुप मिटिंगा बाळावर वगैरे करायचं की गाव होती 9वीला होतो 1980 त्यावेळेस म्हणजे साधारण 78-1980 काळामध्ये बाळावर बैठका व्हायच्या पावनचाळीमध्ये गायकर साहेब आणि मी तर साक्षीदार आहे. ही मंडळी काय आमचे नामदेव मास्तर होते त्यावेळेस सगळी मंडळी होती. परंतु आज ही पतसंस्था आपल्या विभागाची आहे. तुम्ही जर स्वतःची रोटी लावून तुम्ही जर काहीतरी करत असाल आणि एवढ्या मोठ्या संस्थेचं आज 20 शाखा आहे. आज 600 कोटीचं आपले 600 कोटी संस्था आहे. 275 सभासद आहे. आज आजूबाजूला असणारी आमची कृष्णगिरी असेल, विशाल डोंगर असेल हे आमच्याच आहेत ना. विशाल डोंगरच्या संचालकाच्या वेळेस सुद्धा आम्ही सक्रिय होतो. आमच्या भीमाशंकर सोसायटीत 3 डायरेक्टर आहेत. विशाल डोंगरमध्ये 3 डायरेक्टर आहेत. परंतु त्या संस्था आपल्या बरोबर आहे. आज बाळू साहेब काळाचौकी परिसरातून सहकाराचं जाळं म्हणतात, सहकाराचा उगम होतो. त्या ठिकाणी अबुधाबी बँक असेल, महानगर बँक असेल, त्या ठिकाणची महात्मा फुले असेल, कुलस्वामिनी असेल, आज आपले यशोमंदिर असेल, ह्या सगळ्या संस्थांचं फाउंडेशन काळाचौकी आहे. आणि काळाचौकीतून ह्या उगम झालेल्या सगळ्या संस्था आहेत. काळाचौकी म्हणजे गिरणगावचा परिसर आमच्या पठारबाग पाटील आमच्या भागात पठारबाग म्हणतात. पठारबाग तेवढं तिथं काय नसायचं, दुष्काळ असायचा. परंतु ह्या मंडळीला त्या ठिकाणच्या गोरगरिबांचा त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती ज्यांची असेल त्यांना मदत व्हावी याच्यासाठी उदात्त पुढे या ठिकाणी संस्था स्थापन केली. आणि म्हणून एमएस गायकर असतील, बीजी गायकर असतील, बियर आरोडे असतील, रामदास आरोडे असतील, ही सगळी मंडळी ब्राह्मणवाडा त्या ठिकाणी त्यांचं हक्क आहे त्याने मी स्थापन केलेले. तिथं बरं बाकीच्या टेक ओव्हर केली, बाकीच्या टेक ओव्हर त्यांचा धन्यवाद काढले. ते त्याला 6 वर्ष होतं आमचा पुढचं किती मोठ्या मनात आहे. 6च्या पुढे नको वास्तविक 8-9 जागा तरी ठेवल्या पाहिजे. परंतु बीजी गायकर सारखा, बियर आरोडे सारखा, आमदार सारखा मोठा माणूस आहे. मोठ्या माणूस सांगतो 6च्या वरती नको आम्हाला. एवढी मोठी माणसं, एवढी चांगले कल्पना असणारी, संकल्पना असणारी माणसं समोरच्या सुद्धा त्यांनी डोळे अशी ओपन करून ठेवली होती. परंतु तुम्हाला घेता नाही आलं. तर आता बघा
बरेचसे उमेदवार आपल्या मंडळीला सांगतात की मी ऐकतो की तुझी 4000 बरी आहे, आपल्या काय ठिकाणी संपर्क साधला आहे. हे आमच्या बद्दलचं पण खूप फोन येतात, आम्ही तो फोन येतात. तो आपली मंडळी मला वाटतं कोट्याला आपला पोका किरवळीला जायचे आहे, काय हरकत नाही. परंतु तिकडचे फिरत नाही, 4 इकडची 2 तिकडची वाटत. अरे मला अजिबात नाही, 4 इकडची लोक तिकडची लोक. दिनेश पापाळे कुठे? दिनेश पापाळे जर आजाचं पडे का तिकडचे त्यांचे पुढारी ते आपले सगळे मित्र, परंतु त्याला म्हणलं अजिबात नाही. दिनेश पापाळे किंवा दिनेश पापाळे, विलास पापाळे माझा मित्र आहे, आमचे नातेवाईक आहेत. आमच्या घरामध्ये फक्त 300 मीटरचं अंतर आहे. किती? ते विलास पापाळे भरत पापाळेच्या घरामध्ये आणि माझ्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये 300 मीटर अंतर. 300 मीटर म्हणजे फक्त 1000 फूट. तरी पण नाही म्हणजे नाही. आमचे वडील आणि त्यांचे वडील बघून पापाळे किंवा आई एकत्र फिरणारे. ज्यावेळेस आता आपले नामदेव मास्तरच्या घरातल्या उमेदवार समोर होता त्यावेळेस आमचे पांडुरंग बंडू उमेदवार होते 1997 साली. त्यावेळेस सुद्धा आम्ही ती भूमिका घेतली. जेव्हा तुम्ही उमेदवार द्या, जेव्हा गाव उमेदवार द्या, त्यावेळेस कडक भूमिका घ्यायची, काम शिस्तीची काम घ्यायची भूमिका आमच्यासारखे कार्यकर्ते घ्यायचे आहे. आणि एकदा पॅनल दिलं, ज्या पॅनल बरोबर त्या पॅनलनी सोसायटीला आणि कर्तव्याला राखण्याची भूमिका आज आमच्यासारखे कार्यकर्त्यांची आहे. मी काय तुम्ही साहेब काही काळजी करू नका. जे दिनेशनी सांगितलंय आपल्या सगळ्या 11,000 मतदार होणार. आणि मी आमच्या दुर्वेला महानगरपालिका शाळेतच आहे, तिथे आमचे 1979 वर्षाला 1979 सभासद आहेत, मतदार आहेत. आणि मला वाटतं आम्हाला तिथे सगळ्या 1100 काउंटर आहेत. आणि आता सुद्धा तुमच्या कामाला कामरात जाणार आहोत, कामरात जाऊन बसणार आहोत, काही जी मंडळी असतील त्या भेटणार आहोत. परंतु हे 2 सेंटर आहेत. मी 8 ते 11 वाशीला आहे, 11च्या नंतर काळ जातो. 11च्या नंतर मागचा आपल्याला दिवस कशी 4-10 भेटणार. मागचा आपण काळाची कशी चालू करा. जसे मी काय करून सांगितले संगमनेरला असणार आहे, सगळ्यांनी आपल्या चांगल्या पद्धतीने वाटप केलेलं आहे, जागेचं वाटप केलं आहे. तुम्ही तुमचं क्षेत्र सांभाळा, आम्ही आपलं क्षेत्र सांभाळतो. आता मी म्हणतो तुम्ही घातली आता मोकळा आहे, काय अडचण नाही. परवापासून चेहरा पण व्यवस्थित झालेला आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आज उद्याला संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपतोय. आपले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते विजय साहेबांनी सांगितलं आता बाकी पत्र फिरवण्यापेक्षा हेच पत्र बसलं आहे. ते आपले जे उमेदवाराचं नाव आहे, म्हणजे अनुक्रमांक आहे, समोर नाव आहे, असं म्हणतो जिल्ह्यात ते सगळ्यांना सांगा. आणि फक्त कपाशी काही म्हणतात 1 ते 12 मारा होत नाही, 1 ते 12 येडे आहेत का लोकांना? सगळं संपर्क तुमचं 1 ते 12 पण नाही, काहीच नाही. आणि फक्त आज प्रचार एवढ्या चांगल्या ठिकाणी चाललाय, तुम्ही पायाला भिवडी लावा. तुम्ही पाहिले की तुम्ही जुन्नर तालुक्यात सगळीकडे फिरले, जुन्नर तालुक्यात सगळे फिरले, अकोले वाईस सगळे फिरले, सिंधुदुर्ग वाईस सगळे फिरले. अकोल्याची सेवा मला रात्री तुमचे 7:30 होती, आपण सिंधुदुर्ग झाले होते. सगळीकडे अतिशय चांगल्या पद्धतीचा टेम्पो आहे. आमच्या गावात सुद्धा बसवटीमध्ये जवळजवळ 150 लोक तुमच्या स्वागताच्या ठिकाणी रात्रीची 8-8:30 होती, तिथे सुद्धा चांगली सेवा झाली. आणि आमच्या गावामध्ये साहेबांचा लहान आमच्या घरात तिथे फुटायचा बाळासाहेब थोडा आमच्या मसवंडीमध्ये फुटायचा. मसवंडी ही दिशा आणि तुम्ही तिथं मंडळी जवळजवळ 25-30 मंडळी प्रचार सगळ्या होती, लक्षात होती नाही ही मंडळी सगळी आम्ही सगळ्या तुमच्या बरोबर एकसंघपणे आहे. आज तुम्ही जी भूमिका घेतली तुम्ही भविष्य भूमित आहोत, समवेत आहोत. दिनेशराव काही काळजी 17 सगळे मंडळी येणार आहे, आज आल्याच्या वरती सगळे राहतील. कशी एखादा 7,000 जाईल, पण तुम्ही 3,500 तरी कशी दिली त्यांना? 3,500 सुद्धा नाही. दिनेश जेवढी फार जबाबदारी आहे. मी तुला परत सांगतो की मला तिथे शरद दिनेश मला फोन करायला सांग. आज एका माणसाने माझ्याकडे महानगरपालिकेची परवानगी आली आहे, परमिशन माझ्याकडे घ्यायला आली. महानगरपालिकेने परमिशन दिलं, अरे मला एका दिवसात कशाला भेटायला होता? महानगरपालिकेने अंकुश, महानगरपालिकेने पैसे भरले, पैसे चार्जेस भरले, आपण रवींद्र त्याचा टॅक्स भरला पाहिजे. तुम्ही मला विचार पाहिजे ना, ते विचारू परंतु तिथे पण आपल्याकडे खाद्य पदार्थ जाता काही सुरक्षित उत्तर दिलेलं आहे कैलास मी पाहिले. परंतु रात्र वैद्यची म्हणण्यापेक्षा काही लोकांची आहे, रात्र वैद्यची पण आहे, दिवस आपला आहे. 6 तारीख आपले, 7 तारीख आपले कार्यकर्त्यांनी आतामध्ये हे इलेक्शन घेतलं आहे. घेण्याचा काय कसं आहे, आज तुम्ही संस्थापक आहात, संस्थापक म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे या ठिकाणी करतोय, गाईड करतोय, तुमच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढवतोय. आणि विजय गायकर असतील, भाऊदास सावळे असतील, अशोक बाळू असतील, बी आर आरोडे असतील, याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. भविष्याची फार मोठी जबाबदारी आहे. भविष्यामध्ये 5 वर्षाचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढण्याची जबाबदारी तुमच्यावरती. 5 वर्षाचा 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी आहे. शाखा लायब्ररी वाढली पाहिजे, किल्ले वाढले पाहिजे, त्या ठिकाणी संस्थेच्या आपलं यशोमती सेवा मंडळाच्या माध्यमातून बाकीची सेवा झालेली पाहिजे. हे सगळं जुनं पुसून टाकू
नवीन अध्यायाची भूमिका केली आहे कसं आहे आज तुमच्याकडे आहे कामगार सरवडेसारख्या माणसांनी आशुभाऊ सारखा तुमच्या पाठीकडे हुशार माणूस आहे जो तिथे हातोडा मारेल त्या ठिकाणी तयार आहे त्या ठिकाणी टिकाव आहे त्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी राहणार नाही अशी माणसं आणि सिद्धरामराव कौतुकच केलं पाहिजे ते काय कुठेतरी स्टोक काय म्हटले आणि बरोबर बोललेले आहे ते बरोबर बोलले परवा रामनवमी आहे तुम्ही बरोबर बोलले पण काय डोक्यात जात नाही ते डोक्यात जात नाही काय हरकत नाही परंतु सगळ्यांच्या सदिच्छा भावना सगळ्या एकत्रच आहे आज आपलं संस्थापक पॅनल जे आहे 17 उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून एवढीच कार्यकर्त्याला विनंती करतो पॅरा दिलेला कामोड शांत बसून नको बोलू मी काय साहेबांनी सांगितलं बरं काय सांगायचे कारण सांगितलं असतील सांगितलं साहेब अशोक पुढे गेले अशोक सांगितलं तर काय सांगायचं ते तिथं जी मतदार आहेत आता येणार आहे तिथे आता येणार त्या सगळ्यांनी बैठका घ्यायच्या इथं 21-19 तुमच्याकडे हजार अकराशे बागायने लावून गेले तिथे काढले आणि आमचे जे नगरसेवक आहेत आज आमचे विजय वळून आहे भले ते मतदार नाही परंतु त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये आपले 100-200 असे जे काय मतदार आहेत आणि आमचे ग्रुप असतात आमचे इंटरनल प्रभागाचे वार्डाचे ग्रुप असतात प्रत्येकाचे 1000-2000 लोकांचे ग्रुप असतात आमच्या विजयवाडामध्ये रेकॉर्ड आहे किती त्यांचं म्हणजे आम्ही पंचायत पक्ष होते ते दुसऱ्या पक्षाचे सभासद करत होते आम्ही प्रचार एका विधानसभेला वेगळ्या पक्षाचा करत होतो परंतु तिथे सुद्धा 2000 सभासद केले 2000 सभासद केले 4000 सभासद केले म्हणजे अशी माणसं आमच्याकडे त्यांच्या ग्रुपवरती आपल्याकडे आलं झालं टाकलं तरी आमचे 57 नगरसेवक आहेत आमचे 57 नगरसेवक आहेत आणि आमची एक समजावणी आहे आम्ही नाईक साहेबांना सुद्धा प्रचार सगळं सांगितलं ते बघायला ठीक आहे पुढच्या वेळेस मला सगळ्यांनी मोठ्या ठिकाणी येईल काही काळजी करू नका आणि त्यांचे सगळ्यांच्या भावना आहेत इथं राजकीय पक्षाचं काही व्यस्त नाही पण सहकारच आहे परंतु आम्ही सगळे एक संघ तुमच्या पाठीमागे उभं हे तुमचं पॅनल नसून हे माझं पॅनल आहे या पद्धतीने आम्ही सांगितलं आणि नागरिक करायचे असते मुलांनी करायचं असतं परंतु एकदा ताटात पडल्यावरती ते व्यवस्थित खायचं असतं ते गोष्ट टाकायचं नसतं या पद्धतीचे आम्ही नाही आणि म्हणून आपण सगळ्यांना दाखवून द्यायचे आम्ही नाही तो कमी नाही आणि त्याच पद्धतीने हे संस्था आपल्याला सगळ्यांना रावणणी आहे चांगला दिवस आहे प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचे सकाळी सकाळी आणि कपशी ते 17 शिक्का मारायचे तेवढंच मी या ठिकाणी आपल्याला संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना सरकार संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद.